सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महापौर पदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी विरोधी पक्षाकडूनही हालचाली सुरू झाल्या होत्या. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. याचवेळी सत्ताधारी पक्षाकडूनही काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. अखेर सर्व पक्षामध्ये झालेल्या समन्वयामुळे काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापौर व उपमहापौर पदाची निवड बिनविरोध पार पडली. या निवडीची अधिकृत घोषणा 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. बिनविरोध निवडीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भाजपचे नेते शेखर इनामदार म्हणाले की सांगलीच्या विकासासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. देशात, राज्यात आणि आता सांगलीतही महायुती असल्याने विकास कामासाठी निधीची कोणतीही अडचण येणार नाही. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे विरोधी पक्षांनाही विश्वासात घेऊन सांगलीचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बिनविरोध निवडीमुळे सांगलीच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणती पावले उचलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पौर उपमहापौर निवडीसाठी अर्ज भरण्याचा प्रक्रियेचा कार्यक्रम होता. भारतीय जनता पार्टीतर्फे पैलवान धीरज सूर्यवंशी हे महापौरसाठी आणि राष्ट्रवादीतर्फे गजानन मगदूम हे उपमहापौरसाठी आम्ही अर्ज भरणा त्या ठिकाणी केला. गेल्या 8 दिवसामध्ये वरिष्ठ नेत्यांच्याकडून या सूचना आल्या. यामध्ये विशेषतः या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या सर्वांचे लाडके परंतु दुर्दैवी आकस्मिक दुर्घटना घडून या ठिकाणी अजितदादा पवार आणि चंद्रकांत दादा यांच्या बैठकीमध्ये घटना घडण्याच्या आधी काही बैठकीमध्ये निर्णय झाले होते. त्या निर्णयाच्या अनुसार आम्ही आज दोन्ही पक्ष एकत्र आलो. महायुती म्हणून काम करण्याचं ठरवलं. अजितदादा असतानाच काही कमिटमेंट या नेत्यांच्यामध्ये झाल्या. त्या नेत्यांच्यामध्ये आमचे चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असतील, शहराचे अध्यक्ष या ठिकाणी पद्माकर जगदाळे राष्ट्रवादीचे असतील, सुनीलजी तटकरे असतील, मैनुद्दीन बागवान असतील, आमचे दोन्ही आमदार सुधीरदादा गाडगे, सुरेशभाऊ खाडे, इद्रिसभाई नाईकवाडी हे सर्वच प्रमुख नेत्यांची चर्चा करून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आमच्यामध्ये वाटणी होऊन आम्ही महापौर आणि उपमहापौर हे अर्ज भरले. या आव्हानाला या गोष्टीला आमच्या पालकमंत्र्यांनी विरोधी पक्षांना पण त्या ठिकाणी आव्हान केलं. या जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील, या जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनासुद्धा चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी विनंती केली की विकासाच्या कामावर तुम्ही आम्हाला मदत करा. त्यांचं आव्हान स्वीकारून या सांगली, मिरज, कुपवाडचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांनीसुद्धा आपल्याला मदत केली आणि आज ही ऐतिहासिक बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. मला वाटतं सांगली महापालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही घटना घडली. त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो. आज सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाची निवडणूक बिनविरोध झाली. हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. त्याचबरोबर ज्यांनी महानगरपालिकेचे 2 पक्ष एकत्र यायचं ठरलं, ज्यांनी ठरवलं, ज्यांनी चर्चा केली ते अजितदादा मात्र आमच्यामध्ये नाहीत. याचं खूप मोठं दुःख आहे. जाताना अजितदादांनीच हे ठरवलं, आम्हाला निरोप दिला आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी आम्ही सगळ्यांनी इथं केलेली आहे. मला असं वाटतं की आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून संख्या आता 55 वर गेलेली आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बहुमताच्या जोरावरती विकासाच्या दृष्टिकोनातून हे शहर कसं पुढं नेता येईल त्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू. मी तर असं म्हणतो की आम्ही सगळेच जण एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही आता तिथं आहोत बहुमतामध्ये, तर गेल्या कित्येक वर्षामध्ये जे झालेलं नाही ते या 5 वर्षामध्ये आम्ही करून दाखवू एवढं हे मी निश्चित सांगतो. आज या ठिकाणी सगळेच व्यासपीठावरती तज्ज्ञ मंडळी आहेत.
त्यांच्या सल्ल्यानं त्यांचा अभ्यास आणि नागरिकांचेही काही प्रश्न असतील, नागरिकांचेही सल्ले घेतले जातील, त्यानुसार लोकाभिमुख अशा पद्धतीनं हा कारभार होईल याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही आणि तीच अजितदादांना श्रद्धांजली असेल.